नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पेपर कसा होता? गेल्या वर्षीपेक्षा सोपा होता की अवघड होता? याच्याबद्दल मी तर तुम्हाला बोलणार आहे. परंतु मी असं सांगेल, की माझी ऑनलाईन बॅच केलेले जे विद्यार्थी आहेत किंवा ऑफलाईन केलेले विद्यार्थी आहेत, त्यांना आउट ऑफ मार्क मिळाले असतील यामध्ये काही शंका नाही. एक प्रश्न चुकायला पाहिजे फक्त, जे की आपण घेतला नाही. जर स्वतःची बुद्धी वापरली असेल, थोड्या बहुत प्रमाणामध्ये विचार केला असेल, तर तोही प्रश्न चुकायला पाहिजे, असं मी सांगेल. मित्रांनो, बघूया आपण याची जी काही संभाव्य आन्सर की काय आहे, कोणते प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं कशी आहेत त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया. बघा, यामध्ये पहिला प्रश्न आपण जे काही पाहत आहोत, ते पहिला प्रश्न म्हणजे ए सेटमध्ये आपण पाहत आहोत, हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रश्नांच्या माध्यमातून पलीकडे जावा. प्रश्न कसा आहे ते तुम्हाला समजेल. मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्न हा खूप वेळा रिपिटेशनचा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला वर्गामध्ये सुद्धा नेहमी सांगत राहिलो, ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला मी हा हात दाखवला होता. हा हात कोणाचा आहे? आपल्या पुस्तकामधली जी काही इमेज आहे, ही इमेज तुम्हाला मी दाखवलेली होती. मग यामध्ये सांगितलेलं होतं, हे हात म्हणजे हात नाहीये आपल्याला. हे जे काही प्राकृतिक विभाग आहे त्याच्यामध्ये जी काही डोंगर रांगा आहे ते समजून घेण्यासाठी हे 5 बोटं आहेत. पुण्यातून माळ काढली हरिश्चंद्राने, शंभूच्या गळ्यात टाकली, अशी ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली होती. हे बोटं म्हणजे काय आहे? तर डोंगर रांगा आहेत आणि जे काही बोटांच्या मध्ये जी काही स्पेस आहे, त्या पेसला आपण नद्या पळवल्या, आपण त्याच्यामधून नद्या ज्या आहेत ते पाहिल्या होत्या. हा जो काही भाग आहे याला आपण अरबी समुद्र पाहिला होता. ह्याच्या पुढचा जो काही भाग आहे त्याला आपण बंगालचा उपसागर पाहिला होता. मग यामध्ये तुम्हाला सांगत असताना हे प्रश्न कसं विचारलेला आहे, याचं उत्तर काय आहे आपण शोधूया. रायरेश्वरापासून ते सिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात. अत्यंत बरोबर आहे. जशास तसं सेंटेन्स तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटेल. या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली जे काही 53 पेज नंबर आहे, 53 पेज नंबर जर ओपन केला तर डायरेक्ट तुम्हाला जशास तसं वाक्य रचना सुद्धा बदल नाहीये हे पाहायला भेटेल. बी, सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी नदींची खोरे अलग झाली आहेत. अगदी बरोबर आहे, हे सांगितलं होतं. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा नदींची खोरे एकमेकांपासून वेगळी झाली आहेत, हेही सांगितलं होतं. हेही बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नांमध्ये असं सांगितलेलं आहे की कोणते विधाने बरोबर आहे, तर वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे. तुम्ही काय लिहिलेलं आहे चेक करून पहा. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, या ठिकाणी तुम्हाला थोडंसं हे झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या डोक्यात राहील, म्हणजे समजेल, तुम्हालाही समजेल. ह्याला झूम केलं तर डायरेक्टली, कारण की हा जो काही प्रश्न आहे लोकसंख्येवरती प्रश्न आहे. कशावरती आहे? लोकसंख्येवरती प्रश्न आहे. आणि लोकसंख्येवरचा जो काही प्रश्न आहे कसा आहे बघा, यामध्ये आपण झूम करून घेतल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये जी लोकसंख्येचा दर हे ऋणात्मक होता, हे असं विचारलेलं आहे. यामध्ये बघा, लोकसंख्येचा वृद्धी दर हा दर्शवितो, वृद्धी दर दर्शवितो असं विचारलेलं आहे, म्हणजे मायनस मध्ये आहे असं दर्शविलेलं आहे. मग यामध्ये तुम्हाला सांगत असताना एक लक्षात ठेवायचं की 3च असे जिल्हे आहेत की आपण जर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर विचार केला, ठाणे हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. आता यामध्ये जर आपण विचार केला, या ठिकाणी बघा, हा जो काही भाग आहे यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि पालघर हे इथं दिले. पालघर आलेलं याच्यामध्ये, हे रॉंग आहे. आता यामध्ये सुद्धा पालघर आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. आता या ठिकाणी 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. इथं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. आता या ठिकाणी हा मुंबई उपनगरचा जो भाग आहे हे रॉंग आहे, कारण की याच्यामधील जी काही लोकसंख्या आहे ते स्थलांतरित झाल्यामुळं या ठिकाणी बघा, हा जो काही भाग आहे मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, हा भाग याचं उत्तर यायला लागतं. या मुंबई शहरामध्ये जवळजवळ 5.75 एवढी लोकसंख्याची वाढ जी आहे, ऋणात्मक आपल्याला वृद्धी दर आपल्याला पाहायला भेटतं. 5.75 एवढं एकट्या आपल्याला मुंबई शहरामध्ये पाहायला मिळालं होतं. म्हणून आपण याचं उत्तर 2 लिहिलेलं आहे. तुम्ही काय लिहिलेलं आहे चेक करून पहा. बघा, तिसरा प्रश्न आपल्या याच्यामधला काय आहे? सोपा प्रश्न आहे, परंतु 2014 म्हटल्याबरोबर आपल्याला असं वाटलं की 2014 म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली काही.
आता मग हे सोडूनच दिलं 14 म्हणण्यापेक्षा. आता मला सांगा, जर तुम्ही अभ्यास केला असेल 14 पासून ते आजपर्यंत याच्यामध्ये किती बदल झालेला आहे, कोणता जिल्हा पुढे गेलेला आहे, तर यामध्ये बघा लक्षात ठेवा, इथं फक्त एका खनिजाबद्दल विचारलंय, अनेक खनिजाबद्दल विचारलेलं नाहीये. तुम्हाला फक्त लोह खनिजाबद्दल विचारलंय. आता लोह खनिजाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर लोह खनिज आपल्याला कोठे पाहायला भेटतात, तर यामध्ये गड नासी भंगोचा आपली ट्रिक्स आहे. गड नासी भंगोचा म्हणजे गडचिरोलीमध्ये पाहायला भेटतं, नागपूरमध्ये आढळतं, सिंधुदुर्गमध्ये आढळतं, भंडारामध्ये आढळतं, गोंदियामध्ये आढळतं आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला खनिजे पाहायला भेटतात. आता समजून घेऊया की सर्वाधिक 2014च्या आकडेवारीनुसार म्हणा किंवा अलीकडच्या आकडेवारीनुसार जरी म्हटलं तरी गडचिरोलीमध्ये आपल्याला सर्वाधिक लोह खनिज पाहायला भेटतं. दुसऱ्या क्रमांकाला सिंधुदुर्ग आहे, तिसऱ्या क्रमांकाला भंडारा आहे आणि चौथ्या क्रमांकाला या ठिकाणी चंद्रपूरचा क्रमांक लागतो. अशा क्रमाने म्हणजे एक सर्वाधिक जर कुठे वाढ झाली तर यामध्ये याचं उत्तर यायला लागतं हे गडचिरोली जिल्हा आहे. या गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त लोह खनिजाची साठे आढळलेली आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3. आता बघा यामध्ये हे चौथा प्रश्न जे काही आपला आहे आणि आन्सर की मधला जे काही पेपर सेट ए मधलं जे काही 14 क्रमांकाचा क्वेश्चन आहे, जोड्या लावा. बघा तुम्हाला सांगतो की जोड्या लावामध्ये आतापर्यंत आपल्याला काय विचारलं, त्रिवार्ता यांचं विचारलं. त्रिवार्तांनी काय सांगितलं की कोपेनचं हवामान वर्गीकरण हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे, म्हणून मी केलेलं म्हणजे त्रिवार्ता यांनी केलेलं वर्गीकरण हे सोपं जावं म्हणून केलं असं म्हटलं. परंतु आतापर्यंत आम्हाला 2-3 वर्ष आम्हाला त्रिवार्ता यांचंच वर्गीकरण विचारलं, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी आम्हाला कोपेनचं वर्गीकरण हवामान विचारलेलं आहे. आता हे जे वर्गीकरण आहे सिंपल आहे आणि सोपं आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं म्हणजे जर भारताचा मॅप तुमच्या डोक्यात असेल, हा भारताचा जो काही भाग आहे, हा मॅप आहे, हे भारताच्या चारही कोपऱ्यामधलं जर आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये काय घेतलंय, पश्चिमेकडचा राजस्थान घेतलंय, पूर्वेकडचा हा अरुणाचल प्रदेश घेतलाय, या ठिकाणचा हा केरळचा हा भाग, तामिळनाडूचा भाग इथला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये दोघांच्या मध्ये गंगेचा मैदान जे आहे हा भाग घेतलेला आहे. आणि हे 1, 2, 3 आणि 4 अशाच पद्धतीनं हे चारही हा भाग या ठिकाणी हे विस्तारलेला आहे. आता राजस्थानचा जर भाग बघितला आपण, जे BWHW म्हणजे या ठिकाणी BWHW हा भाग या ठिकाणी आपण दर्शवितो, हा राजस्थानचा भाग आहे. राजस्थानचा उष्ण राजस्थानचा भाग आपण याच्यामध्ये पकडू शकतो याच्यामध्ये. त्यानंतर जर DFC जर पाहिलं, हा DFC हा भाग आहे आणि हा जो दक्षिणेकडचा ज्यावेळेस आपण भाग पाहतो ह्या कोपेनच्या हवामान वर्गीकरणामध्ये या ठिकाणी AMW हे लक्षात ठेवा. आणि हा जो गंगेचा मैदान आहे, दोघांच्या मध्ये गंगा नदीचं जे काही खोरं आहे, त्या गंगा नदीचं खोरं म्हणजे या ठिकाणी CWG म्हणजे हा भाग जो आहे, CWG हा भाग या ठिकाणी आला. म्हणजे हे इथला भाग घेतलेला आहे, एकदम पश्चिमेकडचा, पूर्वेकडचा घेतलाय, दक्षिणेकडचा घेतलाय आणि सेंटरचा घेतलाय. मग या वर्गीकरणानुसार कोपेनच्या वर्गीकरणामध्ये याचं जे काही उत्तर आहे, हे उत्तर काय दिलेलं आहे, या उत्तरामध्ये तुम्हाला सांगत असताना एक लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर आहे मेसोथर्मल. आपण याला म्हणतो मेसोथर्मल, यानी की गंगा नदीचा प्रदेश. म्हणजे ज्या ठिकाणी या वर्गीकरणामध्ये एक लक्षात ठेवायचं, जिथं C आणि G आलेला आहे या कोपेनच्या वर्गीकरणामध्ये, त्या ठिकाणी समजायचं की हा गंगा नदीचा प्रदेश आहे, गंगा नदीचा हा खोऱ्याचा भाग आहे, असं आपण याला समजू शकतो मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं. आता यामध्ये हा जो काही मेसोथर्मल आहे याला आपण ढोबळमानामध्ये असंही म्हणू शकतो की जी काही मध्यम तापमानाचा हवामान असंही म्हणू शकतो. मग याचं उत्तर या ठिकाणी बघा काय येतं ते आपण बघूया. याचं उत्तर आहे 1 नंबरचं आहे, 1 नंबरचं आहे. बीचं या ठिकाणी बघा 1 आहे, याचं 2 आहे आणि हे अशा पद्धतीनं 1 नंबरचं याचं उत्तर बरोबर आहे. हे 1 नंबरचं ज्यांनी ऑप्शन लिहिलंय त्याचं उत्तर बरोबर आहे. अत्यंत सोपं आहे. यांनी कोपेन यांनी भारतात जे काही हवामान आहे 3 भागामध्ये यांनी वर्गीकृत केलेलं आहे. काय आहे कसं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता बघा पुढचा प्रश्न बघा, सिंपल प्रश्न आहे. जर तुम्ही वाचला असेल तर सिंपल आहे. मी हा प्रश्न सिंधू नदीच्या बाबतीमध्ये बघा कसा प्रश्न रिपीटेशन होतो, कसे प्रश्न पडतात याच्यावरून तुम्हाला कळतंय.
सिंधू नदीवर आतापर्यंत आपल्याला सिंधू नदी पाणी वाटप कराराबद्दल विचारलं, भारताला किती कोणत्या कोणत्या नद्यांचं पाणी आहे, पाकिस्तानला कोणत्या नदीचं पाणी आहे, ह्याच्यामधल्या काही खिंडींचा प्रश्न विचारला, सिंधू नदीचा उगम सुद्धा विचारला गेला. पण इथं काय विचारलेलं आहे, डायरेक्ट सिंधू न विचारता सिंधूच्या जे काही उपनद्या आहेत त्यांच्याबद्दल विचारलंय. हा चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते असं हे सांगताय, पण हे नाहीये, हे उगम पावेल बारालाच्या खिंडीजवळ. कोणत्या खिंडीजवळ? बारालाच्या खिंडीजवळ, म्हणून हे विधान चुकीचं आहे. आता रावी नदीचा उगम जे आहे हे रोहतांग खिंडीजवळ उगम पावते, अगदी बरोबर आहे. सतलज नदीचा उगम हे राकस सरोवर म्हणजे तिबेटमध्ये, राकस सरोवर म्हणजे कुठं? तिबेटमध्ये, अगदी बरोबर आहे. मग ही कोणती विधाने बरोबर आहेत असा शब्द विचारताय, म्हणून बी आणि सी म्हणजे फक्त बी आणि सी फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे. हे म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं पर्याय हे अत्यंत बरोबर आहे असं गृहीत धरायचं आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त चिनाब नदीच्या ठिकाणी इथं बारालाच्या खिंड असती तर हे बरोबर राहिलं असतं. सिंधूच्या नदीवर म्हणजे भारतीय नदी प्रणालीवरती हा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा याच्या पुढचा प्रश्न बघूया काय आहे ते. बघा पुढचा प्रश्न बघा, हवामानावरती प्रश्न आहे हा, महाराष्ट्राच्या हवामानावरती हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न समजून घ्या काय आहे ते. प्रश्नाचं स्वरूप बघा, खालीलपैकी कोणती विधान महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहे. महाराष्ट्राचं पर्जन्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो याच्यावरती मागच्या परीक्षेमध्ये काय विचारलं, महाराष्ट्रात कोणत्या मान्सून पासून पाऊस मिळतं, लक्षात आलं. पण इथं काय विचारलेलं आहे, इथं बघा थोडंसं यावेळेस जिओग्राफीची काठिण्य पातळी थोडीशी वाढवलेली आहे, कारण की काय विचारणार, डबल तेच प्रश्न किती विचारणार, लक्षात आलं. मग यामध्ये बघा काय विचारताय की महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी म्हणजे सुरुवातीला 7 जून पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी कमी होत जातो. सिंपल आहे. जर हा वायुभार पश्चिमेकडून पूर्वेकडे जर कमी कमी होत जात नसेल तर वाऱ्याचा वेग बघा, जास्त दाब, इथं बघा मी तुम्हाला काय सांगतोय हे मुद्दा लक्षात ठेवा. जास्त दाब, या जास्त दाबाकडून वारे हे कमी दाबाकडे वाहतात, लक्षात आलं. जास्त दाबाकडून वारे नेहमी कमी दाबाकडे वाहत असतात, म्हणून या ठिकाणी हे विधान करेक्ट आहे असं म्हणावं लागेल. बघा दुसरं विधान काय आहे, राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याने आढळते. हे विधान करेक्ट चुकीचं आहे मित्रांनो. का चुकीचं आहे? कारण की तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं जे काही पावसाचं प्रमाण आहे हे वनस्पतीवर अवलंबून आहे का? नाहीये, ते प्राकृतिक रचनेवरती अवलंबून आहे. काय म्हणेल मी? प्राकृतिक रचनेवरती अवलंबून आहे. याला अनेक कारणीभूत घटक आहेत, म्हणून हे विधान चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावर म्हणजे सह्याद्री पर्वतावर पूर्वेकडे जातात तेव्हा त्याची बाष्पधारण शक्ती वाढते. हे अतिशय करेक्ट उदाहरण आहे, कारण की ज्यावेळेस आपण पुढे जायला लागतो पावसाचं प्रमाण अत्यंत कमी होतं, पण विदर्भामध्ये गेल्यानंतर पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो हे आपल्याला लक्षात यायला लागतं. म्हणून हेही विधान अगदी बरोबर आहे. आणि हे विधान बघा विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे हे विद्यार्थी खूप प्रश्न चुकवलेत, सर्वात जास्त विद्यार्थी प्रश्न चुकवलेत. मी सांगून तुम्हाला थकलो होतो की आपण ज्यावेळेस हवामान हा टॉपिक घेतला त्यावेळेस डायरेक्ट मॅप दिलेला होता आणि पुस्तकामध्ये डायरेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे, कंसामध्ये विदर्भ हा शब्द टाकलाय. पोरांच्या डोक्यात एकच होतं की महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते महाराष्ट्रामध्ये. पण इथं काय विचारलंय याने की विदर्भामध्ये विचारलेलं आहे. विदर्भ म्हणजे 11 जिल्ह्याचा भाग विचारलेला आहे. विदर्भामध्ये सर्वाधिक म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं जसं तुम्ही टेकड्यांकडे जाल, भामरागड चिरोली टेकड्या तिकडे जाल तसं पावसाचं प्रमाण हे वाढलेलं जातं, म्हणून हेही विधान बरोबर आहे. म्हणून ए सी आणि डी उत्तर क्रमांक ह्याचं 4 आलं पाहिजे. हे चुकीचं आहे, कारण की नैसर्गिक वनस्पती व वितरणावर अवलंबून नाही, तर हे आहे प्राकृतिक रचनेवरती अवलंबून आहे. म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. लक्षात ठेवा उत्तर क्रमांक काय आहे त्याचा? 4 आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे ते. बघा हे किती इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ज्यांनी प्रश्न सोडवलाय त्यांना ह्याचं उत्तर आलंय का नाही ते बघा. सोडून दिलंय की
मी तर नेहमी म्हणतो मुलांना मिनिमम 90 अटेम्प्ट झाले पाहिजे, 90-92 अटेम्प्ट केले पाहिजे, कारण रिझल्टच तेवढा लागते ना. बघा प्रश्न कसा डेंजर फिरवलाय. तुम्ही जर अभ्यास करत असेल तर तुम्हाला आला असेल. बघा कामठी कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. बघा प्रश्न कसा फिरवलाय बघा, सिंपल आहे. आंब नदी आहे का नागपूरमध्ये? आहे. ओके. उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे का? आहे. आता बघा प्रश्न कसा फिरवलाय याच्यामध्ये बघा. प्रश्न बघा, जे पेपर सेट करणारा व्यक्ती होता त्या पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीनं माइंड काय चालवले बघा. जर इथं मित्रांनो या आमच्या ठिकाणी कन्हान असतं आणि कन्हानच्या ठिकाणी आंब नाव असतं आंब, तर हे दोन्ही विधान बरोबर राहिले असते. म्हणजे कामठी कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे हे विधान बरोबर आहे. परंतु इथं काय दिले? आम दिले, म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे. इथं काय आहे? हे पण विधान चूक आहे. उमरेड कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे असं असतं तर बरोबर, कारण की ह्यांनी दिलंय कन्हान खोऱ्यात आहे, हे विधान चुकलं. आता बघा महाराष्ट्रातील तुर्बे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर तुर्बे या ठिकाणी कॅनडाच्या सहकार्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहकार्याने सायरस. आता बघा बरोबर काय आलं असतं? याची जागा जर ह्यांनी घेतली असती, कॅनडाच्या सहकार्याने 1960 साली सायरस ही अणुभट्टी स्थापन करण्यात आली आणि ब्रिटनच्या सहकार्याने अप्सरा ही 1956 साली ही अणुभट्टी स्थापन करण्यात आली. या अणुभट्टीला आशिया खंडातली पहिली अणुभट्टी असे म्हणतात. प्रश्न आलेला आहे कंबाईनला. अप्सरा नावच बघा, अप्सरा नाव 1 मेगावॅट आहे फक्त आणि नाव अप्सरा. आशिया खंडातली पहिली अणुभट्टी आणि भारतातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प सुद्धा तारापूर आहे. पालघर मध्ये सध्या. म्हणून याची जागा यांनी घेतली, म्हणून हे सुद्धा विधान चूक आहे. मग यांनी विचारले फक्त चुकीचे विचारलेत. कारण की हे विधान बरोबर आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहेत. मी तुम्हाला एक ट्रिक्स सांगितली होती, तुम्हाला आठवतंय का नाही मला माहित नाहीये. दगडू राणीला घेऊन सीबीझेड चालवून चैनाला जाऊन आंबील पितो. ओके, म्हणजे दगडू म्हणजे दगडी कोळसा, राणी म्हणजे भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण राणीगंज वेस्ट बंगालमध्ये घेऊन सीबीझेड, झेड म्हणजे झारखंड, सी म्हणजे छत्तीसगड, बी म्हणजे बंगाल आणि झारखंड, सीबीझेड चालवून चैनाला चंद्रपूर यवतमाळ नागपूर चैना. ओके, जगामध्ये चीनमध्ये दगडी कोळसा आढळतो. चैनाला जाऊन आंबील पितो. दगडी कोळशाचे प्रकार पडतात. म्हणजे आंबीलचं घेतलं, याच्यामध्ये अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट असं तुम्हाला सांगितलेलं होतं. अशा शब्दामध्ये सरळ सांगितलं होतं. म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो बी. बघा ए बी आणि डी म्हणून उत्तर क्रमांक याचं काय आलं? 4 आलं. हे सोडवलंय का पहा. किती सिंपल क्वेश्चन आहे. आता बघा मागे पाणलोट क्षेत्रावरती प्रश्न विचारलेत आणि यावर्षी पाणलोट क्षेत्राच्या उद्देशावरती विचारलंय मित्रांनो. कशावरती विचारलंय? पाणलोट क्षेत्राच्या उद्देशावरती विचारलं. काय उद्देश आहे बघा. पाणलोट क्षेत्राच्या आकारावरून आपण त्याचं क्षेत्रफळ केलं. क्षेत्रफळ आपण पाहिलं ना. ओके, क्षेत्रफळावरून आणि आकारावरून फर्ण झाडाचा आकार, तळ हाताचा आकार आणि पंख्याचा आकार पाहिलं. ओके, लघु पाणलोट क्षेत्र, मोठे पाणलोट क्षेत्र हे मी तुम्हाला शिकवलंय. म्हणजे अतिलघु पाणलोट क्षेत्र. पण इथं त्यांनी काय कार्यक्रम केला? पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? पहिला उद्देश काय? यामध्ये भूमी उपयोजन आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे हे याचं उद्दिष्ट आहे. आपण या उद्दिष्टामध्ये काय येतं मित्रांनो तुम्हाला सांगतो. मृद व जलसंधारणाची कामं याच्यामध्ये आपण करू शकतो. बांध बंदिस्ती करू शकतो. जमीन सपाटीकरण याच्यामध्ये करू शकतो. तलावाची खुदाई आपण याच्यामध्ये करू शकतो. हे याच्यामध्ये काम आपण करू शकतो. शेतीचं सुधारित व्यवस्थापन सुद्धा आपण याच्या पद्धतीने करू शकतो. हे ह्याचं उद्दिष्ट आहे असं आपण करू शकतो. ओके, किंवा ग्रामीण भागामध्ये रोजगाराची उपलब्धता सुद्धा ह्याचं उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरं ऑप्शन आहे वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे म्हणजे धूप थांबवणे. हे पण बरोबर आहे. गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ करणे हे चूक आहे. म्हणून ए आणि बी ह्याचं जर उत्तर कुठं असेल, ए आणि बी आहे का? आहे ना, ए आणि बी. म्हणून उत्तर क्रमांक 2 हे करेक्ट आहे, तुम्ही लिहिलं असेल तर.
आता बघा, आता हे प्रश्न बघा, मला थोडस या प्रश्नाबद्दल डाऊट आहे, थोडस डाऊट आहे. मी एक ऍग्रिकॉसचा मास्टर आहे, ऍग्रिकल्चरचा आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. पण कसं आहे बघू आपण. बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर, करेक्ट आहे, राहुरीमध्ये, राहुरी तालुक्यामध्ये आहे. गणेश वगैरे जे काही जाती, गणेश, मृदुला वगैरे जाती इथूनच संशोधित झाल्यात, लखमापूर पासून. हे राहुरी विद्यापीठाच्या अंतर्गत आहे. पण असं जर विचारलं असतं, केंद्रीय ICARच्या अंतर्गत आहे ते केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हे सोलापूर मधील केगाव या ठिकाणी आहे. केगाव केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर मधील केगाव या ठिकाणी आहे. आणि जी काही केगाव आहे डाळिंब संशोधन जे काय आहे ICARच्या अंतर्गत आहे, दिल्लीच्या, हे विद्यापीठाच्या अंतर्गत येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे लखमापूर जे आहे हे विद्यापीठाच्या अंतर्गत आहे. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघा पोरांनो, फुले यशोदा काय आहे? फुले यशोदा म्हणजेच SPV 1359, याचं दुसरं नाव SPV 1359, कोरडवाहू भागासाठी विकसित केलेली ही जात आहे. आता विषय काय माहितीये का, ह्याने 1998 ला विकसित केली, 95 ला विकसित केली, 97 ला, काही घेणं देणं नाही. पण हे म्हणतंय हे गव्हाचं वाण आहे, म्हणतंय नाही गव्हाचं, हे वाण आहे रब्बी ज्वारीचं. कुणाचं आहे? रब्बी ज्वारीचं वाण आहे. रब्बी ज्वारीचं म्हणजे कोरडवाहू भागासाठी हे विकसित केलेली वाण आहे. या ठिकाणी SPV 1359 म्हणतात, फुले यशोदा हे विकसित केले. हे विधान रॉंग आहे. बघा, इथं काय पाहिजे होतं माहिती का, महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई इथे होते असं म्हणताय. पण इथं माझ्या माहितीस्तव बरं का, मला आन्सर की आयोग काय देईल ते बघू आपण. इथं असं पाहिजे होतं, इथं दोन्ही वाक्य महात्मा फुले कृषी विद्यापीठात आहे का नाही, तर हे असं पाहिजे होतं, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते असं पाहिजे होतं. पण इथं काय दिलंय, महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते. पण ही गोष्ट कशी होती मित्रांनो, ज्यावेळेस मुंबई येथे स्थापन झालं त्यानंतर नगरला, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर मधल्या राहुरी या ठिकाणी 1968 ला हे हलवलं गेलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन केलं गेलं. लक्षात आलं. मग 1969 साली महाराष्ट्रातलं दुसरं कृषी विद्यापीठ म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1969 मध्ये झालं. तिसरं विद्यापीठ म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला, हे 1972 ला स्थापन झालं. आणि चौथं कृषी विद्यापीठ हे कोकणासाठी आहे, हे कोकणासाठी स्थापन झालं. हे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे, हे पश्चिम महाराष्ट्रासाठी, आणि हा विदर्भासाठी आहे. हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आणि मराठवाड्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. अशा पद्धतीने हे 72 असे 4 कृषी विद्यापीठ. पण इथं असं आहे, महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते, पण हे काय पाहिजे होतं, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अगोदर कार्यालय कुठे होते, मुंबई येथे होते, असं माझ्या माहितीस्तव असायला पाहिजे होतं. लक्षात आलं. हे म्हणून याचं उत्तर काय आलं पाहिजे, A आणि C. कुठे आहे A आणि C, म्हणजे 2 नंबरचं याचं उत्तर बरोबर आहे. 2 नंबरचं बरोबर आहे. ओके, काय आहे, 2 नंबरचं बरोबर आहे. आता बघा, हे विज्ञान मधले क्वेश्चन आहेत बरं का, पण आपल्या जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून, जिओग्राफी मधून एकूण 12 क्वेश्चन आलेले आहेत. ते कसे आलेले त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहे, त्याच्या खालील प्रमाणे क्रम कोणता आहे. म्हणजे पृथ्वीच्या जवळ या ठिकाणी बघा, हा जो काही भाग आहे हा तपांबर आहे 1 नंबरला. हे सिंपल क्वेश्चन आहे पोरांनो, हे खूप अवघड नाही. इथं कुठं दिसतंय का तुम्हाला, मला सांगा. हे बघा, इथं आणि ह्या दोन्ही पर्यायामध्ये मुलं कन्फ्युजन आहेत. इथं कुठंच कन्फ्युजन होणार नाहीत, मला माहिती आहे. कारण की इकून सुरुवात करायची का इकून सुरुवात करायची हा विषय होता. मग यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हे बघा, तपांबर आहे, स्थितांबर आहे, मध्यांबर आहे, उष्णांबर आहे आणि बाह्यांबर आहे. विमान, आता अनेक ह्याच्यामध्ये जर डीप मध्ये विचारायचं असेल, विमान कोणत्या थरातून जे काही विमान वाहतूक आहे कोणत्या थरातून होते, तर इथून होते. बलून वगैरे कोणत्या थरामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, उल्काखंड कोणत्या थरामध्ये पाहायला भेटतात. ओके, हे जे काही आहे उपग्रह वगैरे आपल्याला कोणत्या थरातून पाहायला भेटतात, हे जे आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. याच्यामधून ह्याचं उत्तर आहे 4 क्रमांकाचं
इथं तपांबर, स्थितांबर आणि मध्यांबर हे जे काही आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. 19 नंतर 20वं क्वेश्चन आपण पाहिलं नाही का? बघू द्या बरं काय क्वेश्चन आहे इथं, आहे का खाली? आहे ना रे? आहे. एक राहिला होता. इथं राहिला होता एक. ओके 20 नंबर. हे बघून घेऊ ना. काय विषय नाही. सिंपल क्वेश्चन आहे. बघा. हां, ओके. लक्षात आलं? ओके. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. कसं? आपली ट्रिक्स काय रे पोरांनो? दा, सु, वैता, भाऊ, पी एके, पाकला, जाऊन, कसा जो, पाहतो, विशाखा, वाईट वागते. ही आपली ट्रिक्स आहे. दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, जोग, वशिष्ठी, शास्त्री, खाजवी, वाघोटन, गड आणि तेरेखोल. ह्या कोकणातल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्या. ह्यांनी सांगताय वैतरणा आणि तानसा ह्या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. हे रॉंग आहे. वैतरणा आणि तानसा ह्या दोन नद्या जे आपण पाहायला लागतो, या दोन नद्यांच्या मुखावर एकत्र येतात आणि त्यांच्या मुखावरती दातिवरेची खाडी आपल्याला पाहायला भेटते, म्हणून हे चूक आहे. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदी आहे, बरोबर आहे. मन्याड नदीचे खोरे, गेल्या वर्षीच हा प्रश्न होता. गोदावरी, मांजराची उपनदी आहे मन्याड. मांजरा नदी आमच्या लातूर मधून जाते. मन्याड, तावरजा वगैरे ही गोदावरीची उपनदी आहे. गोदावरीची उपनदी काय आहे? आपली मांजराची उपनदी कोणती? मन्याड. म्हणजे कोणत्या खोऱ्यात येते? गोदावरीच्या खोऱ्यात येते. म्हणून बी आणि सी ह्याचं विधान बरोबर आहे. बी आणि सी उत्तर क्रमांक ह्याचा 4 नंबर आहे. बी आणि सी उत्तर क्रमांक 4 करेक्ट. ह्याचं उत्तर काय पाहिलं तुम्ही? हे तपांबर, मध्यांबर वगैरे याचं उत्तर काय पाहिलं? याचं उत्तर पाहिलेलं आहे आपण 4 नंबरचं. तपांबर, सीतांबर आणि मध्यांबर ह्या इमेजच्या याच्यातून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा, हा पण विज्ञानला प्रश्न विचारला, पण आपल्या जिओग्राफीमध्ये आहे, आपल्याला बघावं लागेल ना, आपल्या जिओग्राफीच्या रिलेटेड आहे म्हणून पाहावं लागेल. बघा, ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? मी सांगून तुम्हाला ट्रिक्स सांगितली होती. काय सांगितलं होतं? एकूण ॲल्युमिनियम उत्पादनाच्या एकूण बॉक्साईड उत्पादन केलात तर त्यापैकी 80% तुम्ही ॲल्युमिनियम निर्माण करू शकता. मग जे काही ॲल्युमिनियम आहे हे विजेचं सुवाहक आहे. कुठे आढळतं? कोरा. काय ट्रिक्स सांगितली होती भैया? कोरासाशी. राजा काय ट्रिक सांगितली होती? कोरासासी रत्न ही ट्रिक सांगितली होती. को म्हणजे या ठिकाणचा कोल्हापूर, रा म्हणजे रायगड, या ठिकाणी सा म्हणजे सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ही ट्रिक सांगितली होती. आणि ॲल्युमिनियमचं मुख्य खनिज कोणतं? तर हे बॉक्साईड आहे. बॉक्साईड लक्षात ठेवा. बॉक्साईड पासून ॲल्युमिनियम. ट्रिक्स कुठे आढळतं? कोरासाची रत्न, जांभ्या खडकामध्ये जास्त आढळून येतं. अशा पद्धतीनं मित्रांनो, असे जे काही 12 प्रश्न आपल्या जिओग्राफीचे होते त्यापैकी जवळजवळ 10 प्रश्न हे आपल्या पुस्तकामधले आहेत. कारण की आताच नाही, दरवर्षी यामध्ये कुणीच अडवू शकत नाही, कुणीच रोखू शकत नाही. दरवर्षी या पुस्तकातले प्रश्न असतात. एक ऑनलाईन बॅच, आणि जर तुम्ही हे पुस्तक घेतलात तर जिओग्राफीचं कुठलं सोर्स तुम्हाला वाचायची आवश्यकता नाही. मी चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो, आउट ऑफ मार्क मिळायला पाहिजे, विषयच नाहीये. तुम्हाला हे जर पाहिजे असेल, पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. डायरेक्ट हे प्ले स्टोअर मधून बॅचसाठी किंवा पुस्तकांसाठी तुम्ही हे ऍप डाउनलोड करा. PV अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला किंवा ह्या नंबरवरती सुद्धा तुम्ही मला मेसेज कॉल करू शकता. तुम्हाला जिओग्राफी बद्दल काही अडचणी असेल, अभ्यासाबद्दल काही समस्या असतील तर युट्यूब चॅनलवर पाहताय, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशा पद्धतीनं जिओग्राफीची आपण आन्सर की पाहिलेली आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आन्सर मला असं वाटत नाही की आयोग याच्यामध्ये चेंज करेल. लक्षात आलं? करणार नाहीये असं मला वाटतंय. बघू आता. आयोग आहे, त्याच्यामुळं आपण भेटूया. जिओग्राफीची नवीन बॅच मी सुरू करतोय 2026-27च्या परीक्षेसाठी. त्यामुळे जर जिओग्राफीची बॅच करायची असेल अत्यंत कमी फीसमध्ये शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी, लक्षात आलं, अत्यंत कमी फीसमध्ये शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी आउट ऑफ मार्क देण्यासाठी जिओग्राफीची बॅच सुरू करतोय मित्रांनो. तर तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून घ्यायचंय. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या परीक्षेसाठी, मेन्ससाठी किंवा पुढच्या परीक्षेसाठी बेस्ट लक. टेन्शन घेऊ नका मित्रांनो, अभ्यास करावा लागतो, चांगले मार्क मिळतात.
लक्षात आलं? हां, आणखी एक महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला. एक माझ्याकडून चुकून राहिलं तुम्हाला सांगायचं. एक महत्त्वाचं सांगतो. आजचे जे काही प्रश्न आहेत ना, आज प्रश्न तुम्हाला एकूण 7 टॉपिकवरती प्रश्न विचारले. किती? 7 टॉपिकवरती प्रश्न विचारले. याच्यामध्ये जलसिंचनवरचा एक प्रश्न होता. मी एनालिसिस केले. जलसिंचनवरचा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटला आणि त्यानंतर तुम्हाला क्लिअर सांगतो मी. बघा, जलसिंचनवरचा एक प्रश्न होता. किती प्रश्न होते? एक होते. दुसरा जो काही प्रश्न आहे खनिजांवरती 3 प्रश्न होते. तिसऱ्या क्रमांकाला प्राकृतिक वरती आपल्याला एक प्रश्न होता. कृषीवरती एक प्रश्न होता. हवामान भारताच्या लेवलला आणि आपल्या महाराष्ट्रावरती एक असे 2 प्रश्न होते. नदीवरती महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती एक आणि भारताच्या नदी प्रणालीवरती एक असे 2 क्वेश्चन होते. आणि लोकसंख्या वरती एक क्वेश्चन होता. अशा पद्धतीनं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 3 क्वेश्चन हवामानावर होते का? हवामानावर 3, माफ करा. हवामानावर 3 क्वेश्चन होते. हवामानावर 3. अशा पद्धतीनं एकूण 12 क्वेश्चन आपल्याला जिओग्राफीवरती होते. भूगोलवर किती क्वेश्चन होते? 12 क्वेश्चन होते. आणि हे जे काही टॉपिक आहे जलसिंचन, खनिजे, प्राकृतिक, कृषी, हवामान, नदी आणि लोकसंख्या ह्या 7 टॉपिकवर 2025च्या परीक्षेमध्ये 2025च्या जाहिरातीमध्ये झालेला पेपर 2026चा यावरती प्रश्न होते मित्रांनो. अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. मेन्सचा अभ्यास चालू ठेवा. काही अडचण नाहीये. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.